तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा जायगाव केसरी मैदानात दाखल झाला आहे। बघू शकता आपण फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बाब्या सलग 14 मैदानात 1 नंबरचा मानकरी असा आपला सर्वांचा लडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा मैदानात दाखल झाला आहे। मला वाटतं आज शंभूवर पळणार आहे। विदर्भातलं बैल आहे, बुलढाण्याचा बैल आहे, नक्की बघूया आपण। तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडकी सप्त हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर यांचा तेजा सुद्धा मित्रांनो मैदानात दाखल झाला आहे। नाना शुभ सकाळ तुम्हाला। कसं काय आज तेजा जायगावच्या मैदानात नियोजन कसं केले? आज काय नियोजन रवी पवारांची पुन्हा ठिकाणी केले। बरं आज कुणावर असणार तेजा? तेजा आता फोन आल्यावर कळायचं नाही। तर मित्रांनो आपण बघू शकता नाना आहेत। नाना मागच्या मैदानात खऱ्या अर्थानं तुम्ही खूप आनंद चेहऱ्यांचा म्हणजे प्रेक्षकांच्या अक्षरशः कमेंट होते नाना की नानांचा चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे आमचा आनंद झाला। म्हणजे कसं काय म्हणजे तेजानं मागच्या वेळी चेन तुम्हाला घेऊन दिली? हो दिली। कसं वाटतंय म्हणजे घरी गेल्यावर काय आनंद केला? आनंदच आहे, पोरांना भरपूर साजरा केला घरी। नक्कीच तुमची वाईफ पण नक्की म्हणजे खुशी झाली असणार आहे। खुश आहे नक्कीच नाना। आणि आजचं मैदान कसं पाहताय? आजचं मैदान चांगलं आहे। चांगला आहे ना? नक्कीच मित्रांनो आपले सर्वांचे लाडके हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना सुद्धा आला, तेजा सुद्धा आलाय आणि मला वाटतं तेजा आज शंभू बरोबर पळेल। बघूया आपण कशी गाडी आज पळेल ते। नक्कीच आज एक चांगली टॉपची गाडी आहे या मैदानात। बघू शकता मित्रांनो आपण बघू शकता आपण जायगावच्या मैदान। दादा नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? सूर्यकांत यादव। कुठून आलाय? देगाव। देगाव। काय नाव आहे नंदीच आपले? पाखरे। पाखरे। आज कोणावर आहे नियोजन? आज नियोजन आहे गुप्त, नंतर पाहताना कळेल। नक्कीच मित्रांनो। आणि ड्रायव्हर कोण असणार आज? काय अजून तर काही नक्की नसतात। बरं चांगला नियोजन आहे आज म्हणजे। शुभेच्छा तुम्हाला।